नमस्कार बालमित्रांनो, आज आपण अन्न घटक या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. स्वाध्यायामधील प्रश्नांची उत्तरे आपल्याला पाठ्यपुस्तकामध्येच टिक मार्क करून घ्यायची आहेत. ओके, चला तर आता आपण स्वाध्याय पाहूयात. स्वाध्यायामध्ये प्रश्न क्रमांक 1 दिलेला आहे. काय करावे बरे? शरीराला पुरेशी प्रथिने मिळायला हवीत. तर शरीराला पुरेशी प्रथिने मिळावीत म्हणून आपल्याला काय करायला हवं? तर आपण या प्रश्नाचं उत्तर याच ठिकाणी पाठ्यपुस्तकामध्ये पाहणार आहोत. प्रथिने या घटकाअंतर्गत आपण हा प्रश्न अभ्यासणार आहोत. तर पहा, विविध कडधान्ये, डाळी, शेंगदाणे, दूध व दही, खवा, पनीर यासारखे दुधाचे पदार्थ, अंडी, मांस, मासे हे प्रथिनांचे मुख्य स्रोत आहेत. प्रथिने मिळवण्यासाठी आपण आपल्या रोजच्या आहारात डाळी, कडधान्ये, दूध, दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करावा. हे पहिल्या प्रश्नांचं उत्तर आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीने टिक मार्क करून घेऊ शकता. ओके, समजलं? चला, स्वाध्यायामधील प्रश्न क्रमांक 2 आपण पाहूयात. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला स्वाध्याय सांगणार आहे. तर पहा, जरा डोके चालवा. रोज दूध प्यायला का सांगतात? तर बालमित्रांनो, दुधातून आपल्याला प्रथिने मिळतात. तर बघा, दुधातून प्रथिने मिळतात आणि त्या प्रथिनांमुळे आपल्या शरीराची वाढ चांगली होते, उत्साह वाढतो, म्हणून दररोज दूध प्यायला सांगतात. तर सर्वांनी हे उत्तर लिहून घ्या. दुधातून प्रथिने मिळतात. ओके, प्रश्न क्रमांक 3. खालील प्रत्येक अन्न घटकाचे 2 स्रोत सांगा. त्यातील पहिला आहे खनिजे. तर खनिजांचे स्रोत कोणते आहेत ते आपण पाठ्यपुस्तकामध्येच टिक मार्क करून घेऊयात. ओके, बघा, जीवनसत्व, खनिज, त्यामध्ये खनिजांचे स्रोत. विविध फळे, फळभाज्या, पालेभाज्या, मोड आलेली कडधान्य ही खनिजाचे स्रोत आहेत. तर तुम्ही इथं 3 च्या उत्तराला हे उत्तर लिहू शकता. तिथं तुम्हाला 2 स्रोत विचारलेले आहेत, इथं मी तुम्हाला 3-4 सांगितलेलं आहे. दुसरा आहे प्रथिने. प्रथिनांचे स्रोत आपल्याला पाहायचं आहे. आत्ताच्या प्रश्नांच्या उत्तरातच मिळेल. तर बघा, विविध कडधान्ये, डाळी, शेंगदाणे, दूध, दही, खवा, पनीर यासारखे दुधाचे पदार्थ, अंडी, मांस, मासे हे प्रथिनाचे स्रोत आहेत. यातले कोणतेही 2 उदाहरणे तुम्ही 3 प्रश्न क्रमांक आ साठी तुम्ही लिहू शकता. ओके, बघा, कोणतेही 2 स्रोत तुम्ही 3 च्या प्रश्नाला लिहू शकता. टिक मार्क करा, प्रश्न क्रमांक लिहून घ्या. तिसरा आहे पिष्टमय पदार्थ. पिष्टमय पदार्थांची उदाहरणं आपल्याला, स्रोत आपल्याला पाहायचा आहे. तर पहा, पिष्टमय पदार्थ पाठाच्या सुरुवातीलाच पिष्टमय पदार्थ दिलेले आहेत. तर या ठिकाणी ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ अशा विविध तृणधान्यामध्ये साबुदाणा आणि बटाटा यातील कोणतेही 2 उदाहरणे तुम्ही 3 च्या प्रश्नासाठी लिहू शकता. तिथं 2 स्रोत सांगा म्हटलेत, यातले कोणतेही 2 स्रोत तुम्ही लिहू शकता. ओके, प्रश्न क्रमांक 4. बघा, प्रश्न क्रमांक 4 आपल्याला लिहायचा आहे. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. प्रश्न क्रमांक 4 आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. तर आपण बघूया. टिंबटिंबमुळे आपल्या शरीराला रोगांचा प्रतिकार करण्याची शक्ती मिळते. तर याचं उत्तर आहे जीवनसत्वांमुळे. तर इथं जीवनसत्वा असं लिहायचं आहे, जीवनसत्वामुळे. तर पहा, आपण अजून एकदा लिहूया. जीवनसत्वामुळे. तुम्ही त्या टिंबटिंबच्या ठिकाणी लिहू शकता. ओके, कॅल्शियममुळे आपली हाडे टिंबटिंब होतात. याचं उत्तर आहे मजबूत होतात. कॅल्शियममुळे आपली हाडे मजबूत होतात. गोड लागणाऱ्या अन्न पदार्थामध्ये विविध प्रकारच्या टिंबटिंब असतात.
तर गोड लागणाऱ्या अन्न पदार्थामध्ये विविध प्रकारच्या शर्करा असतात. शर्करा हा शब्द तिथं लिहायचा आहे. सर्व अन्न घटकांचा योग्य त्या प्रमाणात पुरवठा करणाऱ्या आहाराला संतुलित आहार म्हणतात. तर संतुलित हा शब्द तुम्हाला इथं लिहायचा आहे. तर पहा, सर्व अन्न घटकाचा योग्य त्या प्रमाणात पुरवठा करणाऱ्या आहाराला संतुलित आहार म्हणतात. ओके. चला प्रश्न क्रमांक 5 आपण पाहूया. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यातील पहिला आहे, पिष्टमय पदार्थाच्या पचनातून मिळालेल्या शर्कराचा शरीराला काय उपयोग होतो? याचं उत्तर आपल्याला पाठाच्या सुरुवातीलाच माहित आहे का? या सदराखाली तुम्हाला देण्यात आलेला आहे. तिथं आपण पाहूयात. पाठाच्या सुरुवातीला बघा, इथं माहित आहे का यामध्ये पिष्टमय पदार्थ खाल्ले की त्यांच्या पचनातून शर्करा बनते आणि या शर्करेचे शरीराच्या सर्व भागात मंद ज्वलन होते. त्यातून ऊर्जा बाहेर पडते. म्हणजे पिष्टाच्या पचनातून मिळणारी शर्करा शरीरासाठी इंधनाचे कार्य करते. 5 या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यामुळे 5 असं त्या ठिकाणी तुम्ही लिहून घेऊ शकता. ओके. तर तुम्ही पाठ्यपुस्तक समोर ठेवलं असेल तर प्रश्न क्रमांक 5 मध्ये दुसरा म्हणजेच हा प्रश्न आहे, तंतुमय पदार्थांचे स्रोत कोणते? तंतुमय पदार्थांचे स्रोत कोणते तुम्हाला तिथं लिहायचंय. तर पहा, या ठिकाणी आहे, फळांच्या साली, भाज्यांच्या शिरा, तसेच साली, पालेभाज्या, धान्य, कडधान्य हे सर्व तंतुमय पदार्थाचे स्रोत आहेत. म्हणून त्या ठिकाणी तुम्ही 5 असं लिहून घ्या. हे सर्व तंतुमय पदार्थांचे स्रोत आहेत. ओके. प्रश्न क्रमांक 5 मध्ये ई प्रश्न आहे, कर्बोदके कशाला म्हणतात? तर पहा, प्रश्न क्रमांक 5 मध्ये ई प्रश्न आहे, कर्बोदके कशाला म्हणतात? त्याच्याच खाली आहे पहा, पिष्टमय पदार्थ, शर्करा व तंतुमय पदार्थ यांना एकत्रितपणे कर्बोदके म्हणतात. तर प्रश्न क्रमांक 5 ईचं उत्तर तुम्हाला इथं टिक मार्क करून घ्यायचं आहे. बालमित्रांनो, पाठ्यपुस्तक समोर ठेवा म्हणजे तुम्हाला उत्तर सहज पद्धतीने मिळू शकतील. प्रश्न क्रमांक 5 मध्ये दीर्घ ई आहे, कुपोषण कशाला म्हणतात? तर पहा, पाठाच्या शेवटी पोषण आणि कुपोषण देण्यात आलेलं आहे. त्या सदराखाली, त्या मुद्द्याखाली तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. कुपोषण कशाला म्हणतात? बघा, पोषण आणि कुपोषण मध्ये. तर इथं पहा, एखाद्या व्यक्तीच्या आहारात काही अन्न घटकांची सतत कमतरता राहिली तर तिचे नीट पोषण होत नाही. ती व्यक्ती कुपोषित आहे असे आपण म्हणतो. प्रश्न क्रमांक 5 दीर्घ ईच हे उत्तर आहे. ओके. समजलं? आता स्वाध्याय मधील प्रश्न क्रमांक 6 आपण पाहूयात. बघा, प्रश्न क्रमांक 6 आहे, योग्य जोड्या जुळवा. बालमित्रांनो, इथे आपल्याला योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. चला आपण पाहूयात. अ गट ब गट, त्यामध्ये 1 क्रमांक आहे स्निग्ध पदार्थ. तर स्निग्ध पदार्थाची जोडी आहे तेल, प्रथिने. प्रथिने आहेत. कशामध्ये प्रथिने मिळून जातात तुम्हाला? प्रथिन, 1 मिनिट, आपण हे पुन्हा एकदा करूया. तर पहा, त्यामध्ये स्निग्ध पदार्थ तेल आपण पाहिलेलं आहे, प्रथिने, कडधान्य, जीवनसत्व. तर जे जीवनसत्व आहेत ते मिळतात. जीवनसत्व मिळतात धान्याचा कोंडा, खनिजे, लोह, पिष्टमय पदार्थ, ज्वारी. ओके. अशा पद्धतीने आपण हा स्वाध्याय 5वी परिसर अभ्यास भाग 1 मधील जो अन्न घटक हा पाठ आहे तो स्वाध्याय आपण पूर्ण केलेला आहे. तर तुम्हाला हा स्वाध्याय कसा वाटला नक्की सांगा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा स्वाध्याय जरूर शेअर करा. ओके. थँक यू.